एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करून नक्कीच उन्नवरे फायटर संघाला रोखून ठेवण्याची क्षमता या दोन गोलंदाजांमध्ये आहे. तो गोलंदाज आहे अमोल डिंगनकर. पहिला चेंडू अमोल डिंगनकर स्वतः गोलंदाजीवरती येतोय. पाहावं लागेल काय अमोलची रणनीती असेल. स्वतः संघनायक स्वतःच्या जबाबदारी खांद्यावर घेऊन आपल्या संघासाठी महत्त्वाची धुरा सांभाळण्याची एक महत्त्वपूर्ण जबाबदारी असेल अमोलवरती. आणि स्ट्राईक वरती मात्र पोहोचलाय तो आहे अक्षय जाधव. अक्षय आणि नागेश पानकर यांची सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते. सामना करेल अमोल डिंगनकर याचा. स्ट्राईक वरती आहे एक बिग हिटर. दोघांची पण ओळख या ठिकाणी आहे. सह्याद्री स्टार म्हणून ज्याला ओळखला जातो तो आहे अक्षय जाधव. फायनलचा सामन्याचा पहिला चेंडू फेकला जातोय अक्षयसाठी आणि पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. पंचांचा कोणताही इशारा नाही आहे. निर्धाव चेंडू. असं वाटलं होतं अक्षयला की चेंडू हा वाईट गेलाय परंतु वाईट चेंडू नाहीये. तर चेंडू मात्र निर्धाव या ठिकाणी आहे. पंचांचा कोणताही या ठिकाणी निर्णय नाहीये. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव फेकला जातोय. अमोल डिंगनकर सुंदर गोलंदाजी केली अमोलने आजच्या स्पर्धेमध्ये. महत्वाची भूमिका नक्कीच बजावलेली आहे. पुन्हा सज्ज असेल अमोल. आता मात्र फुल टॉस चेंडू होता. अक्षयने त्याचा परिपूर्ण फायदा उचलला नाहीये. एक धाव नक्कीच घेतले. मेस फिल्डिंग पाहायला मिळाली. तोपर्यंत मात्र 2 धावा देखील पूर्ण केल्या. या 2 धाव्याने या ठिकाणी आपलं खातं उघडले गेलंय असा अक्षय मला वाटतं या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा नक्कीच घेतल्यात. कारण असं वाटलं होतं की अक्षयच्या बॅटमध्ये हा चेंडू नक्कीच मिळाला असता. परफेक्टली या ठिकाणी जर आपण कॉन्फिडन्सने खेळला असता तर नक्कीच षटकार होता. पुन्हा या ठिकाणी मोठा फटका हवेमध्ये. चेंडू होते तो फिल्डर मोठा झेल घेतला जातोय. बाद होतोय अक्षय जाधव. ज्या पद्धतीने अमोल यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की होय मला रोखून ठेवायचंय. मला उन्नवरे फायटर संघाच्या या मोठ्या खेळाडूंना या ठिकाणी रोखून ठेवायचंय आणि तो या ठिकाणी आपल्याला पाहिलं तर या गोलंदाजीवरती देखील यशस्वी ठरतोय. कारण या ठिकाणी स्वतः कर्णधार अमोल डिंगनकर याने या ठिकाणी आपण पाहिलं उन्नवरे फायटर संघाच्या कर्णधाराला मात्र रोखून ठेवलं आणि माघारी परततोय अक्षय जाधव. एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र बाद झाला आहे. असं वाटलं होतं की अक्षयच्या बॅटमधून एक काहीतरी वेगळ्या पद्धतीने मोठे फटके नक्कीच पाहायला मिळतील परंतु नाराज मात्र नक्कीच अक्षय झालेला आहे. आता पाहूया अक्षय यांची जागा घेण्यासाठी कोण दाखल होतोय आणि दाखल झालाय बंटी धनराज उर्फ बंटी. धनराज गंधेरे पाहूया मैदानामध्ये दाखल झालाय आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं या जोडीला तर खऱ्या अर्थानं अनेक स्पर्धेमध्ये धनराज असेल आणि नागेश पानकर असेल हे देखील सलामीला येऊन खेळत असतात. पुन्हा एक संधी प्राप्त झालेली आहे आजच्या या स्पर्धेमध्ये फायनलच्या सामन्यामध्ये. सुंदर गोलंदाजी मात्र नक्कीच पाहायला मिळेल अमोलकडून. असं वाटलं होतं की अमोलने नक्कीच म्हटल्याप्रमाणे रोखून ठेवतोय मी नक्कीच सांगतोय. हो क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी अमोल. सुंदर गोलंदाजी. आकुडा टप्प्याचा चेंडू नक्कीच चेंडूवरती धनराज आला होता परंतु धनराज याने हा चेंडू मला वाटतंय नक्कीच सीमारेषेच्या बाहेर मारण्याचा प्रयत्न होता. तो मात्र प्रयत्न हुकला आणि सरस ठरतोय ते अमोल. हो क्या बात आहे. सुंदर अमोलची फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं परंतु या ठिकाणी थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण. अमोलच्या हाताला चेंडू जर लागला नसता तर नक्कीच हा चेंडू देखील या समोरच्या कक्षाच्या दिशेने आला असता परंतु अमोल याने हा चेंडू मात्र सुंदर या ठिकाणी अडवला आहे आणि 2 धावा मात्र नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत. सुंदर 2 धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. त्या 2 धावेच्या मदतीने या ठिकाणी आपण पाहतोय उन्नवरे फायटर संघाची धावसंख्या होते 4 धावा. हो क्या बात आहे. ज्या षटकाराची सर्वांना आतुरता लागली होती की कोणाच्या बॅटमधून पहिला षटकार पाहायला मिळेल अक्षय की नागेश परंतु या ठिकाणी आपल्याला षटकार पाहायला मिळाला तो आहे धनराज गंधेरे यांच्या बॅटमधून. धनराजी गंधेरे यांच्या बॅटमधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. असं वाटलं होतं की नागेशच्या बॅटमधून पाहायला मिळेल का अक्षयच्या बॅटमधून पाहायला मिळेल का सलामी जोडीच्या कोणाच्या तरी बॅटमधून पाहायला मिळेल परंतु या ठिकाणी 2 नंबरला आलेला हा खेळाडू म्हणजेच बंटी धनराज यांच्या बॅटमधून आपण मात्र षटकार पाहिला आणि या 6 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या होते 10 धावा.
आता ज्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे असे आमचे मार्गदर्शक आणि या ठिकाणी आपण नक्कीच प्रत्येक स्पर्धेला ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभते असे आदरणीय संदीपजी कातकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्याने त्यांचं आपण स्वागत करूया आणि त्यांना मी विनंती करेन की आपणही व्यासपीठावर असं नसतं व्हायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय जर षटकार मिळाला नसता तर नक्कीच या ठिकाणी उन्हाळे फायटर संघाची धावसंख्या रोखून ठेवण्यामध्ये अमोलला नक्कीच या ठिकाणी यश प्राप्त झालं होतं. परंतु ज्या पद्धतीने धनराज गंधेरे आणि कुठेतरी धावसंख्या थांबली होती त्या धावसंख्येला जिवंत ठेवायचं एक मोठं आव्हान उभं करून ठेवायचंय. त्यासाठीच हा मोठा या ठिकाणी फटका खेळला आणि तो देखील धनराज यशस्वी ठरला. आता शेवटचे 6 चेंडू दुसरा षटक घेऊन आलाय रोशन याचा पहिला चेंडू हवेमध्ये आकाशाला बिगणी घालतोय. तोपर्यंत किती धावा घेतल्या जात आहेत 2 धावा नाही तर 3 धावा. मला वाटतं किती धावा पूर्ण होतात ते पाहावं लागेल. आणि या ठिकाणी नागेश पानकर यांनी हा चेंडू खेळला आणि 2 धावा घेतल्या. कारण ज्या पद्धतीने आपण पाहिलं नागेश पानकर याला जास्तीत जास्त जर स्ट्राईक मिळाली धनराज देखील त्याच पद्धतीने खेळतोय. कोणालाही स्ट्राईक मिळू द्या. नक्कीच हे 2 बिग हिटर आहेत. अजूनही आपल्या संघामध्ये उन्हाळे फायटर संघामध्ये पाठीमागे आपण पाहिलं बॅटिंग फेस जर पाहिला तर बॅटिंग फेसमध्ये अजूनही या ठिकाणी किशोर कापरे असेल, या ठिकाणी आपण पाहिलं तर सूरज नासरे असेल, धुरंधर असेल, त्यानंतर या ठिकाणी आपण पाहिलं सूरज असेल, असे खेळाडू देखील अजूनही पाठीमागे आहेत. पुन्हा या ठिकाणी पाहिलं सुंदर गोलंदाजी करत होता परंतु आता मात्र पंच देखील कंटाळून सांगताय 2 हात लांब करून वाईट चेंडू. पंच कंटाळल्या वाटतंय का असं वाटतंय की वाईट चेंडू देत आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय अमोल यांची गोलंदाजी आपण पाहिली. आता आपण गोलंदाजी पाहतोय रोशन यांची. रोशनला देखील रोखून ठेवावं लागेल कारण ज्या पद्धतीने अमोल यांनी पहिल्या गोलंदाजीवरती फक्त केवळ 10 धावा दिल्या आणि एक मोठं टार्गेट या ठिकाणी रोखून ठेवलंय. पुन्हा सज्ज असेल पाहूया पुढील चेंडू. हो कडक शॉट कडक षटकार. कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर कुठेतरी या ठिकाणी हे वादळ गुंगावत होतं. कुठेतरी आपण पाहिलं तर नागेश पानकर स्ट्राईक मिळणं फार महत्वाचं होतं आणि ते स्ट्राईक भेटल्यानंतर देखील नागेश पानकर सांगतोय होय मला टार्गेट मोठं उभं करायचंय. फायनलचा सामना आहे. फायनलच्या सामन्यामध्ये एक मोठं टार्गेट उभं करायचंय आणि हेच दाखवून दिलं नागेश पानकर यांनी. मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं नागेश यांच्या बॅटमधून 4 षटकार पाहिले सेमीफायनल सामन्यामध्ये आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला या फायनलच्या सामन्यामध्ये त्याच पद्धतीने बॅटिंग करायची आहे. हो या ठिकाणी बेकार बॉल चेंडू म्हणावा लागेल कारण चेंडू फेकलाय तो देखील 9 चेंडू आणि फ्री हिट. फायनलचा सामना आहे मित्रा. फायनलच्या सामन्यामध्ये हा चेंडू आपण 9 चेंडू जरी दिला तरी पाठीमागे 4 धावा देखील मिळाल्या. चौकार मिळालाय म्हणजे आपण पाहिलं तर 5 धावा या ठिकाणी बोनसच्या रूपाने मिळालेल्या आहेत उन्हाळे फायटर संघाला. आणि या 5 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या होते 24 धावा. फक्त 2 चेंडू फेकलेत. धावसंख्या झाले 24. कारण ज्या टार्गेटने या ठिकाणी उन्हाळे फायटर संघ उतरलेला आहे तो टार्गेट नक्कीच या ठिकाणी पूर्ण करेल. कारण एक प्रत्येक सामन्यामध्ये एक महत्त्वपूर्ण असं ते आव्हान उभं करून ठेवणं आणि तेच आव्हान मला वाटतं नागेश पानकर या ठिकाणी पूर्ण करेल का. 35 एवढं धावांचं आव्हान या ठिकाणी उभं करून ठेवेल का. हो या ठिकाणी आपण पाहतोय मोठा फटका खेळतोय. चेंडू मात्र अडवला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण अमोल यांचं आपण पाहिलं. हातातून चेंडू निसटला असता तर नक्कीच या ठिकाणी एक मोठा चौकार पाहायला मिळाला असता परंतु चेंडू मात्र आतमध्ये थांबवला आणि फक्त केवळ 2 धावा दिल्या. आणि या 2 धावेच्या मदतीने उन्हाळे फायटर संघाची धावसंख्या पोहोचते 26 धावा. 26 धावा या ठिकाणी केल्या आहेत. पाहूया पुढील चेंडू. काही चेंडू शिल्लक आहेत. हो पुन्हा या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न होता परंतु 1 धाव नक्कीच घेतल्या. एका धावेत रोखून ठेवलंय. आता स्ट्राईक भेटले ती धनराज गंधेरे याला. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि धावसंख्या पोहोचले 27. जर 30+ धावसंख्येचं टार्गेट या ठिकाणी उभं करायचं असेल तर 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका बंटीला खेळावाच लागेल आणि नक्कीच या ठिकाणी मोठी धावसंख्या उभी करेल असे आत्मविश्वासाने उतरलेले हे दोन्ही फलंदाज आहेत. ओहो पुन्हा सुंदर क्षेत्ररक्षण पाहावं लागेल. टाळ्यांचा कडकडाट होतोय कारण या ठिकाणी कुठेतरी आपण पाहिलं
की धनराजला देखील या ठिकाणी थांबून ठेवलंय आणि शेवटचा चेंडू फेकला जाईल. धावसंख्या झाली 27, 27 धावून ते थांबून ठेवले. पहिल्या मला वाटतं षटकामध्ये केवळ 10 धावा आल्या असत्या आणि आता शेवटच्या 5 चेंडू फेकल्यानंतर मोठी धावसंख्या आली होती 17 धावांची. आता शेवटचा चेंडू असेल. आता दाखल झालाय स्वतः धुरंधर. पाहूया धुरंधर या ठिकाणी दाखल झाला आणि स्ट्राईक वरती मात्र आहे नागेश पानकर. अरे ते द्या मला द्या ते कागद द्या. या ठिकाणी आपण पाहतोय मला वाटतं शेवटचा चेंडू फेकता जातोय तोपर्यंत या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. टायगर ग्रुप दिवा या संस्थेचे सर्व आणि एक समाजसेवक आदरणीय सतीश दादा केळसीकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांच्याबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकारी यांचं देखील आपण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मी सर्वांना विनंती करेन आपण सर्वांनी या व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं आहे. आणि खऱ्या अर्थानं आजच्या या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं रोख रक्कम द्वितीय पारितोषिक ज्यांच्याकडून प्राप्त झालेले आहे असे गणेशजी कदम सर यांच्याकडून 11,111 रुपयाची महत्त्वाची देणगी या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे द्वितीय क्रमांकाचं. त्यांचं देखील आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. आणि या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं 2 षटक समाप्त झालेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर उन्नरी टायगर संघाची धावसंख्या होते 30 धावा. 31 टू विन. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज अशी ही मोठी लढत आजच्या संजीवनी चषक 2026 पर्व दुसरं या स्पर्धेमध्ये. शेवटचं मला वाटतंय आता शेवटचे 2 आहेत का? 2 आहेत. 2 धावा आहेत. धावसंख्या बघा 2 आहेत. 2 आहेत. 29 30 टू विन. 30 धावांची गरज. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. सरासरी आपण धावसंख्या पाहिली तर 15 धावा या ठिकाणी कराव्या लागणार. कसं वाटतंय टार्गेट काय वाटतंय आव्हान हे देखील नक्कीच आपल्याला या ठिकाणी कळणार आहे. परंतु ज्या पद्धतीने 30 धावांचं आव्हान जे उभं करून ठेवलंय नक्कीच त्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावावी लागेल की जे या ठिकाणी सलामीवीर कोणाला पाठवलं जाते. मला वाटतं या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल की आदर्श क्रिकेट संघ करंजाली संघातून सलामीचे फलंदाज या ठिकाणी दाखल होतील. अंपायर 2 आले की 3 आले शेवटच्या चेंडूला? 2 ना. या ठिकाणी 29 धावसंख्या झालेली आहे. 32 विन आहे. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. नागेश शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेतल्या? 2 ना. हा 2 बरोबर आहे. 29 धावसंख्या झाली आहे. 30 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 30 धावांची गरज. चला सामना चालू ठेवायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय फायनलचा सामना आहे. 12 चेंडू 30 धावांची गरज आणि या ठिकाणी सलामीवीर मैदानामध्ये दाखल होत आहेत. या ठिकाणी कोण आहे ते पाहावं लागेल. आणि या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होतात सलामीवीर आहेत रोशन आणि अनिल. आजच्या या स्पर्धेसाठी ज्यांच्याकडून आपल्याला आर्थिक निधी लाभलेला आहे असे सन्माननीय प्रमोदजी घरबे सर पंधेरी यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आलेली आहे. तसेच सन्माननीय संदीपजी कातकर साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाची देणगी आलेली आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांना स्वागत करूया. त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आता पुन्हा शेवटच्या सामन्याकडे आपण जातोय. 12 चेंडू 30 धावांची गरज. त्याला शत्रुक्षण सजून घ्या. आणि या ठिकाणी आपण पाहतोय प्रथम गोलंदाजी कोणावरती जबाबदारी दिली जाईल आणि प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो आहे सूरज जाधव.
कारण सूरज जाधव याला मागील जर गोलंदाजी आपण पाहिले तर 2 चेंडू ते 2 षटकार जरी लगावले होते, 12 धावा जरी दिल्या होत्या, तरी पुढील 4 चेंडू मात्र त्याने निर्धाव फेकले होते. असा हा सूरज नक्कीच या फायनलच्या सामन्यामध्ये मोठी जबाबदारी असेल. कारण सरासरी रन रेट जर आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये 15 धावा या ठिकाणी कराव्या लागतील. पुन्हा एकदा सज्ज या ठिकाणी आपण पाहतोय. सूरज जाधव पहिलाच षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. महत्वाचा पुन्हा हा षटक ठरेल. 12 चेंडू 30 धावांची गरज. पहिला चेंडू फेकला सूरज याने, पहिला चेंडू स्वागत केलं, 1 धाव घेतली आहे. सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय धनराज गंधरे यांच्याकडून. कारण ज्या पद्धतीने जर चेंडूवरती धनराज गंधरे आला, हातातून चेंडू जर निसटला या मैदानामध्ये तर नक्कीच 4 धावा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतील. परंतु सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 धावा मात्र नक्कीच अडवल्या गेल्या. सुंदर गोलंदाजी देखील पाहिली. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी 1 धाव घेतली आहे. एक चेंडू 1 धाव. हो सुंदर या ठिकाणी गोलंदाजी पाहतोय आपण. सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहतोय. चेंडूवरती कोण येतोय तर चेंडूवरती येतोय महेश जाधव. चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षण पाहावं लागेल, टाळ्यांचा कडकडाट करावा लागेल. कारण उन्हाळे फायटर संघाकडून या ठिकाणी गोलंदाजी देखील त्याच पद्धतीने होते, क्षेत्ररक्षण देखील त्याच पद्धतीने त्याला साथ देत आहेत. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि या ठिकाणी मला वाटते 10 चेंडू आणि 28 धावांची गरज. अशी ही मोठी लढत फायनलच्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. हो क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी सूरज कडून पाहतोय. रोखून ठेवतोय, सांगतोय मला या सामन्यामध्ये गोलंदाजी त्याच पद्धतीने करायची आहे. कारण जबाबदारी देखील तेवढीच मोठी आहे. परंतु आता फटकेबाजी करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल. स्ट्राईकला आहे स्वतः अनिल. ज्या अनिलाने मागील सामना या ठिकाणी तुफानी फलंदाजी केली होती, त्या अनिलला मात्र आता पुन्हा सज्ज व्हावे लागेल. 3 चेंडू 2 धावा. या ठिकाणी सूरज काय होतंय, फायनलचा सामना एवढा प्रेशर दडपण नको घेऊ. कारण पंच देखील तुला या ठिकाणी रोखून ठेवतील. जेवढा वेळ लागेल तेवढा तुला रोखून ठेवतील. कारण स्वतःचा आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. 3 चेंडू फेकले, 3 चेंडूंमध्ये 2 धावा नक्कीच मिळाल्यात. पुढील चेंडू अगदी शांत पद्धतीने या ठिकाणी फेकायचे आहेत. हो क्या बात आहे. सुंदर. मला वाटतं त्यासाठीच थांबला होता की काय, की ज्या पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं ना तर रनअप बघा, रनअप खूप मोठा आहे आणि थोडंसं एक पाऊल जरी मागे पुढे झालं तरी गोलंदाजांना गोलंदाजी टाकण्यासाठी थोडंसं अडचण भासते. आणि तीच मला वाटतं 2 वेळा त्याचं काहीतरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सज्ज असेल सूरज. काही मला वाटतं महत्त्वाचे चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. 4 चेंडू फेकले, 2 फक्त धावा दिल्यात. महत्त्वाचा निर्णायक षटक या ठिकाणी फेकतोय. आपल्या संघासाठी मोठी जबाबदारी या ठिकाणी पार पाडतोय. आता 2 चेंडूंमध्ये मोठा फटका हा अनिल डिंगनकर यांना खेळावाच लागेल. कारण या ठिकाणी धावसंख्या रोखून ठेवली आहे. त्या रोखून धावसंख्येला या ठिकाणी जिवंत करायची असेल, आव्हान या ठिकाणी पूर्ण करायचं असेल तर नक्कीच मोठे फटके हा खेळावेच लागणार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हो मोठा फटका येतोय. चेंडूवरती कोण येतोय, चेंडूवरती येतोय स्वतः विशाल. चेंडूला अडवला जाईल का, पण नक्कीच चेंडू अडवला गेलाय. चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत फक्त धावसंख्या धावून घेतात त्या फक्त 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या नेऊन ठेवली आहे. धावसंख्या पोहोचते 4 धावांवरती. शेवटचा चेंडू आहे. क्या बात आहे सूरज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सूरजसाठी की फायनलचा सामना होता आणि या फायनलच्या सामन्यामध्ये महत्वाची गोलंदाजी केली आहे सूरज जाधव यांनी. हो पुन्हा हवेमध्ये चेंडू. चेंडूवरती फिल्डर येतोय नागेश पानकर. चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत फक्त मिळतात त्या 2 धावा.
सुंदर रन बिटवीन द विकेट. 2 धावा तर घेतल्यात, परंतु या ठिकाणी मोठा फटका मात्र रोखून ठेवलाय आणि या 2 धावेच्या मदतीने षटक देखील समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आदर्श क्रिकेट संघ करंदळी संघाची धाव संख्या होते ती केवळ आणि केवळ 6 धावा. 6 धावा झालेल्या आहेत. आता पाहावं लागेल समीकरण. 6 चेंडू 24 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती एक चौकार. प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी अनिलजी डिंगणकर आणि त्यांच्या सोबत या ठिकाणी सलामीवीर आलेले रोशन यांना प्रत्येक चेंडूवरती या ठिकाणी चौकार मात्र मारावं लागेल. दोन 6 चेंडू 24 धावा. आणि आता गोलंदाजीवरती कोण आलाय तर गोलंदाजीवरती आलाय विशाल तांबे. विशाल तांबेबद्दल सांगायचं झालं तर खूप काही आहे, कारण ज्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या. DPL सारख्या दापोली प्रीमियर लीग सारखी जी स्पर्धा ज्यांनी खेळलेली आहे त्या खेळाडूला सांगणं म्हणजे खूप या ठिकाणी योग्य ठरणार नाहीये. नक्कीच तो ती जबाबदारी पूर्ण करेल. 6 चेंडू 24 धावा. ओहो, पहिला चेंडू विशाल तांबे, परंतु पहिल्या चेंडूचं स्वागत केलंय. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय खणखणीत चौकार. सुंदर फलंदाजी केली रोशन आणि रोशनला प्रत्येक चेंडूवरती चौकारच मारावं लागेल. पहिल्या चेंडूवरती चौकार मिळालाय, परंतु शेवटचे 5 चेंडू या ठिकाणी आहेत आणि या 5 चेंडूवरती देखील 5 चौकार मारावे लागणार. 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. चला विशाल तांबे या ठिकाणी रोखू. एक तरी चेंडू तुम्हाला रोखून ठेवावं लागेल. ओहो, आता मॅच रोखून ठेवले विशाल तांबे यांनी, कारण 5 चेंडू 20 धावांची गरज असताना या ठिकाणी आपण पाहिलं आणि त्या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे दुसरा चेंडू मात्र रोखून ठेवला, निर्धाव फेकला. 4 चेंडू 20 धावा. मोठा फटका केलाय. चेंडू होती येतोय नागेश पानकर, परंतु तोपर्यंत चेंडू जाईल सीमारेषे पार, येतोय खणखणीत चौकार. या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या होते 14 धावा. मला वाटतं ज्या पद्धतीने टार्गेट सांगितलं होतं ज्यावेळी मुलाखतीमध्ये की अमोलने सांगितलं होतं की मी 24 ते 25 धावांवरती रोखून ठेवेल, ते टार्गेट जर रोखून ठेवलं असतं तर नक्कीच मला वाटतं या ठिकाणी सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना ती धावसंख्या पूर्ण करता आली असती. परंतु एक मोठं टार्गेट उभं केल्यानंतर एक मोठं प्रेशर दडपण नक्कीच आलेलं असेल, कारण धावसंख्या देखील थोडीशी वाढली आहे. 30 धावांचं टार्गेट आहे. पुन्हा या ठिकाणी चेंडूवरती येतोय. एक धाव घेतलोय, रोखून ठेवतोय बंटी. सुंदर क्षेत्ररक्षण, क्या बात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं धनराज गंधरे यांच्याकडून. आणि या ठिकाणी आपण पाहतोय सुंदर गोलंदाजी करतोय, रोखून तर ठेवतोय, मॅच देखील आपल्याकडे आणतोय, फायनलचा सामना आपल्याकडे आणतोय. तो आहे विशाल तांबे. 2 चेंडू 15 धावा. खऱ्या अर्थानं आजच्या या सर्व मुलांना एकत्र करून एक सुंदर, मला वाटतंय ज्या पद्धतीने आज एक सांघिक खेळ करण्याची संधी प्राप्त केली असे आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील दाखल झालेले आहेत असे सुनीलजी पानकर. खरोखरच आज आपण चांगल्या पद्धतीने उन्नोरे फायटर्स संघ आज आजच्या स्पर्धेमध्ये उतरवलात आणि मला वाटतं फायनलमध्ये धडक देखील मारणार हे मात्र नक्की आहे. 2 चेंडू आणि 15 धावांची गरज. 2 चेंडू 15 धावा. चला पाहूया विशाल तांबे चेंडू फेकेल का. योग्य दिशेला चेंडूच असणार आहे, कारण जवळजवळ सामना हा उन्नोरे फायटर संघाच्या बाजूने झुकलेला आहे. फुलटॉस चेंडू, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय एक धाव तर नक्कीच घेतली आहे आणि एका धावेचे समाधान मानावं लागले आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या होते 16 धावा. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू आणि या ठिकाणी जवळजवळ सामना संपुष्टात येईल तोपर्यंत आपण या ठिकाणी पाहतोय शेवटचा चेंडू येतोय विशाल तांबेचा